मी एक ग्राफिक डिझायनर आहे. ग्राफिक्स डिझाईनची ऑर्डर आलेली आहे, पण समजत नाही इन्फोग्राफिक्स म्हणजे काय आणि कसं बनवावं ते. तर चला, खास आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, प्रगती ग्राफिक्स अँड डिजिटल वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटपर्यंत पहा, नवनवीन टिप्स दिलेले आहेत. चला तर, इन्फोग्राफिक्स म्हणजे काय ते आज पाहूयात आपण. इन्फोग्राफिक्सला मराठीत माहिती आलेख किंवा दृश्य माहिती प्रस्तुतीकरण असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर इन्फोग्राफिक्स म्हणजे माहिती, डेटा किंवा ज्ञान, चित्र, आलेख, चिन्ह, रससंगती आणि मांडणी याच्या मदतीने आकर्षक व सोप्या पद्धतीने दाखवण्याची पद्धत. म्हणजे इन्फोग्राफिक्स म्हणजे काय, थोडक्यात माहिती उतरवणे. समजा एखादा टॉपिक असेल तर त्या टॉपिकशी रिलेटेड थोडक्यात आकृतीच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून एका पेजवर म्हणजे थोडक्यात माहिती उतरवणं आणि तो इन्फोग्राफिक्स म्हणजे डिझाईन करणं आकृतीच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून, त्यालाच इन्फोग्राफिक्स असे म्हणतात. तर एखाद्या टॉपिकशी रिलेटेड असू शकतो किंवा एखाद्या पूर्ण चॅप्टरच्या माध्यमातून असू शकतो. बिझनेस रिलेटेड म्हणलं तर एखाद्या कंपनीचं इन्फोग्राफिक्स असू शकते किंवा वेगवेगळे प्रोडक्टचे इन्फोग्राफिक्स, असे वेगवेगळ्या जसं आपल्याला बनवायचं ज्या टॉपिक रिलेटेड त्या पद्धतीनं आपण इन्फोग्राफिक्स बनवू शकतो. बघा इथं आकडेवारी दर्शवण्यासाठी आलेख काढणे, प्रक्रिया समजावण्यासाठी फ्लोचार्ट, तुलना दाखवण्यासाठी तक्ते व चित्र. यामुळे गुंतागुंतीची माहिती लोकांना लगेच आणि सहज समजते. म्हणजे थोडक्यात संपूर्ण माहिती पूर्ण सांगण्यापेक्षा थोडक्यात त्याच्यावर सगळी माहिती उतरवणं होय, आणि ती समजायलाही सोपी जाते थोडक्यात सांगितल्यामुळे. तुला हवंय म्हणजे तुम्हाला मी आता ह्याची उदाहरणं, इन्फोग्राफिकचे उदाहरणं सांगते. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यावर कसे करून दाखवते ते दाखवते तुम्हाला. तर चला आपण प्रत्यक्षात बघूया कसं असतात ते. बघा इथं कॅनव्हामध्ये कसं डिझाईन करायचं ते सांगते मी. इथं वेगवेगळ्या टाईपचे इन्फोग्राफिक्स आहेत. बघा इथं डिझाईनमध्ये जायचं, इन्फोग्राफिक्स सर्च करायचं आणि इन्फोग्राफिक्स टाकले. वेगवेगळ्या टाईपचे आलेत. हे एज्युकेशनल रिलेटेड. ओके, बघा हे एज्युकेशनल रिलेटेड बनवलेलं आहे ह्यांनी. एक मिनिट. बघा इथे वेगवेगळ्या टाईपचे इन्फोग्राफिक्स तुम्हाला दिलेले आहेत वेगवेगळ्या टॉपिकशी रिलेटेड. बघा आता हे फर्स्ट घेऊया. इथं तुम्हाला ब्लँक पासून क्रिएट करायचं असेल तर इथून करू शकता. मी तुम्हाला अगोदर दाखवते एक्झाम्पल कसे असतात ते इन्फोग्राफिक्स. बघा हे व्हॉट इज सेल फनेल, म्हणजे फनेल म्हणजे काय, सेल करण्यासाठी फनेल कसं क्रिएट करायचं ते ह्या वेगवेगळ्या स्टेज त्यांनी सांगितलेलं आहे. फर्स्ट इंट्रोडक्शन दिलेलं आहे, त्याच्यानंतर अवेअरनेस स्टेज, अवेअरनेस स्टेज दिलेले आहे, इंटरेस्ट स्टेज, इंटेंट स्टेज, कन्सिडरेशन स्टेज. अशा वेगवेगळ्या टाईपच्या म्हणजे व्हॉट इज सेल्स फनेल कसं असतं ते पूर्णपणे ह्यांनी फ्लोचार्टमध्ये करून दाखवलं आहे. तर अशा वेगवेगळ्या टाईपच्या. आता हे बघा, हे टुरिस्ट रिलेटेड बनवलेलं आहे त्यांनी. डेस्टिनेशन्स इन इंडोनेशियामध्ये म्हणजे म्हणजे कोणकोणते डेस्टिनेशन पाहणार आहे त्यांच्या टूरमध्ये ते वगैरे अशा टाईपचे तुम्ही बनवू शकता. आता हे स्क्रॅच पासून कसं बनवायचं ते पाहूयात आपण. ओके, इथं क्रिएट ब्लँक घ्यायचं. आणि इथून एलिमेंटमधून वेगवेगळे सेप वगैरे घेऊन आणि तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ते टाकून ज्या टॉपिक रिलेटेड बनवायचं त्या तसं तुम्ही बनवू शकता. आणि तरी पण तुम्हाला काहीच आठवत नसेल की कसं म्हणजे सेप कोणते घ्यायचे, काय घ्यायचे, तर याच्यातलं कोणतंही घ्यायचं एक.
आणि त्यातली इन्फॉर्मेशन इरेज करून, म्हणजे त्यातली ह्या इन्फॉर्मेशनच्या जागेवर, ह्या टेक्स्टच्या जागेवर हा टेक्स्ट तुम्हाला बोल्ड किंवा फॉन्ट स्टाईल चेंज करता येते, त्याची साईज ही चेंज करता येते, जसं पाहिजे ते हे करता येते, एडिट करता येते. आणि हे बोल्ड वगैरे आणि याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन टाकू शकता. इथं समजा इंडिया मी करत बघा, इंडिया इज माय कंट्री, अशा पद्धतीनं तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन इथं टाकू शकता. टेक्स्ट ही बदलू शकता. का टेक्स्ट बदलून दाखवते. फॉन्टमध्ये जायचा आणि दुसरा कोणता पाहिजे तर फॉन्ट तुम्ही तुमच्या मनाने सिलेक्ट करू शकता. बघा हा फॉन्ट सिलेक्ट झाला. आता इथं मार्जिन ॲडजस्ट करा, म्हणजे बरोबर टेक्स्ट दिसेल तुमचं, कारण प्रत्येक फॉन्टची वेगवेगळी साईज वगैरे असते. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही इन्फोग्राफिक्स इझिली क्रिएट करू शकता. आणि मेन म्हणजे इन्फोग्राफिक्स काय हे तुम्हाला चांगलं समजलं असेल. प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.